प्रॅक्टिकल एक्सरसाइज आहेत, तुम्हाला प्रॅक्टिकल एक्सरसाइज, आणि हे यात आपल्याला सगळे एक्सरसाइज जेवढे राहिलेले आहेत त्यातले 3 एक्सरसाइज मध्ये आपले प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, कन्सेप्च्युअल प्रॉब्लेम्स आहेत. कन्सेप्ट क्लिअर असेल तर ते प्रॉब्लेम पण तुम्हाला इझिली सॉल्व्ह होतील. ठीक आहे. So start with the exercise number 11, consequences of inbreeding on genetic structure of resulting population. ठीक आहे, रिझल्टिंग पॉप्युलेशन म्हणजे काय, तर जे काय हायब्रिडायझेशन प्रोग्राम झाल्यानंतर P1 पॅरेंट फर्स्ट, पॅरेंट सेकंड नंतर जे काही F1 येते, F1 च्या नंतर नेक्स्ट सेग्रिगेटिंग जनरेशन जे काय आहे, ठीक आहे, F2 F3 सो ऑन जे काय आहेत, ठीक आहे, त्यांच्यामध्ये जे काय रिड्युस्ड यील्ड झालं असेल तर त्याचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस आहे इनब्रीडिंगचे ते आपण बघणार आहोत. सो फिनोटिपिक कॉन्सिक्वेन्सेस ऑफ इनब्रीडिंग. फिनोटिपिक जे की फिजिकल जे काय त्याचे मॉर्फॉलॉजिकल जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये जे काय इनब्रीडिंग झाल्यानंतर जे काही इनब्रीडिंग डिप्रेशन होते ते आपण बघत आहोत. सो इनब्रीडिंग डिप्रेशन इज द मोस्ट रिलेव्हेलिंग impact of inbreeding is the loss of vigor and physiological efficiency of the organism which is characterized by the reduction in the size and the fecundity. Okay, size, that is a particular yield size or particular morphological size of that particular plant, and fecundity is the reproductive capacity of particular crop plant. So a number of weak and lethal segregants and a straggler, that is defective appear in the population which has the undergone inbreeding, that is a genetic referred to as a selfing. जे काही इनब्रीडिंगला आपण सेल्फिंग जेनेटिकली रेफर करतो. सो दिस लॉस ऑफ फिटनेस इन द प्रोजेनिस और डिक्लाइन इन ट्रेड एक्सप्रेशंस with decreased heterozygosity arising from the consequence mating is known as a inbreeding depression or the inbreeding decline. Okay, so firstly Hazelden in 1940s had applied some of his intensive inbreeding experiment, that is the inbreeding proved to be the disastrous, that is the enemy of the vigor and yield. Because जेव्हा इनब्रीडिंग डिप्रेशन किंवा इनब्रीडिंग झाल्यानंतर जेव्हा इनब्रीडिंग डिप्रेशन होतं, ठीक आहे, तेव्हा त्या परफॉर्मन्स जो काय हायब्रिडचा असतो तो पुअर होऊन जातो, त्याला लॉस होतो बिगर इन द अँड पर्टिक्युलरली इन यील्ड. ओके, सो देर इज अ कॅल्क्युलेशन ऑफ द इनब्रीडिंग डिप्रेशन, देर इज अ करेक्शन इन दिस फॉर्म्युला. हिअर इज जे काय आहे फॉर्म्युला जो काय आहे इथे तुम्ही चेंज करून घ्या. हा फॉर्म्युला आहे F1 मायनस F2 डिवाइड बाय F1. ठीक आहे, हा प्रॉब्लेम, हा जो काय फॉर्म्युला आहे इथे चेंज झालेला F2 F1 झालेला आहे ना, इथे करेक्शन आहे. ठीक आहे, इथे करेक्शन आहे. जो फॉर्म्युला आहे इनब्रीडिंग डिप्रेशनचा ह्याचा पर्टिक्युलर इनब्रीडिंग इफेक्टचा, ठीक आहे, त्यामध्ये दोन्हीमध्ये करेक्शन आहे. फॉर्म्युला असा आहे F1 मायनस F2 डिवाइड बाय F1 इंटू 100. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, सो इनब्रीडिंग डिप्रेशनचा फॉर्म्युला आहे F1 मायनस F2 डिवाइड बाय F1 into 100. So inbreeding depression is nearly related to the F1, that is parent. So the greater the intensity of the inbreeding, the larger is the inbreeding decline. So however, in the drawing such a relationship, difficulty may arise owing to first the decline of reproductive capacity and consequent loss of some lines, and hence theoretically expectation no longer apply to survival, which are composed of practically selected group of lines. And second one is the high sensitivity of the inbreeding of maternal characteristics. काय काय पुन्हा एकदा सांगतो. यामध्ये काय होतं, इनब्रीडिंग जेव्हा होतं, ठीक आहे,
त्यामुळे त्याची फिकंडिटी ऍक्च्युअली लॉस मध्ये होऊन जाते. त्यामुळे ऍक्च्युअली जी काही लाईन डेव्हलप्ड असते ज्याच्यामध्ये हेट्रॉसिस झालेलं असतं त्यामध्ये पुन्हा त्याच्या इल्ड मध्ये कमी येण्याची शक्यता असते, होत असतं, आणि जे काही स्ट्रक्चर असतं त्यामध्ये तो लॉस होत असतो. त्यामुळे तिथे ऍक्च्युअली जे काही सर्व्हायवल रेट असतो तो डिक्लाइन होऊन जातो. आणि ते जे काही मॅटर्नल कॅरेक्टर्स असतात ज्याच्यावरती ते डिपेंडिंग असतं टोटली, ठीक आहे, मॅटर्नल पॅटर्नल जे काही कॅरेक्टर असतात टोटल, त्यामध्ये इनब्रीडिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्णपणे जे काही दोन्ही कॅरेक्टर्स आहेत, दोन्ही पॅरेंट्स आहेत, त्यांच्यापेक्षा कमी त्याचं उत्पादन यायला सुरुवात होते. त्यामुळे इनब्रीडिंग डिप्रेशन ही एकदम खूप डेंजरस गोष्ट आहे प्लांट ब्रीडिंग मध्ये. जिथे इनब्रीडिंग ज्या क्रॉप मध्ये होतं, आता इनब्रीडिंग जे डिप्रेशन आहे हे मोस्टली सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप मध्ये खूप कमी प्रमाणात आपल्याला मिळतं. पण जे काही क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स आहेत ज्यामध्ये हेट्रॉसिस जे मिळण्याचं प्रमाण असतं हे खूप जास्त प्रमाणात असतं, पण त्यामध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन मिळण्याचं प्रमाणही तेवढ्या प्रमाणात असतं. ठीक आहे, त्यामुळे इनब्रीडिंग डिप्रेशन जे काय आहे, जे काही क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये आहे ते मॅक्झिमम आपल्याला मिळण्याची शक्यता असते ऍज कम्पेअर्ड टू द सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स. So different genetic differentiation, that is the changes in mean and variance. mean जो काय असतो पॉप्युलेशनचा एक ऍव्हरेज असतो. सो द पॉप्युलेशन मीन दॅट इज एक्स ऍव्हरेज डिपेंड्स अपॉन द इनब्रीडिंग कोएफिशियंट. So since the inbreeding increases the frequency of homozygous and decrease that of heterozygous. इनब्रीडिंग केल्यानंतर काय होतं, जे काय होमोझायगट्स असतात, होमोझायगट्स म्हणजे एकसारखे अलिल्स असणारे एकसारखे प्लांट्स, ठीक आहे, त्यांचं प्रमाण वाढतं. आणि जे काही हेट्रोझायगट्स असतात म्हणजे वेगवेगळे प्लांट्स असतात किंवा वेगवेगळे अनलाईक अलिल्स असतात त्यांचं प्रमाण हे कमी होत असतं. ठीक आहे, जेव्हा इनब्रीडिंग डिप्रेशन होतं त्यावेळेस. हो. So hence a change in the population mean, that is consisting of lines on inbreeding, results from the differences in the genotypic values of homozygotes and the heterozygotes. So therefore the change in the population means must be attributed on the theoretical grounds. So to the changes in the genotypic frequencies, genotypic frequencies असतात 1:2, 2:1, 3:1, असे ज्या काही genotypic frequencies असतात त्यामध्ये टोटली चेंज होऊन जातं. पॉप्युलेशन चेंज होतं, फिजिओलॉजी म्हणजे मॉर्फॉलॉजिकल जे काही पॉप्युलेशन असतं ते टोटली चेंज होऊन जातं. त्यामुळे फिनोटाइपिक जो काही रेशो असतो तो टोटली चेंज होऊन जातो. आणि जेव्हा फिनोटाइपिक रेशो चेंज होतो सायमल्टेनियसली जीनोटाइपिक रेशो हाई चेंज होतो, म्हणजे जीनोटाइपिक फ्रिक्वेन्सीज हेही चेंज होतात. सो रॅदर दॅन द जेनेटिक फ्रिक्वेन्सीज इन द पॉप्युलेशन ऍज अ होल. एवढे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. सगळ्यात सोपं सिंपल लक्षात ठेवा, इनब्रीडिंग डिप्रेशन कसं कॅल्क्युलेट करायचं. त्याचा फॉर्म्युला आहे F1 - F2 डिवाइड बाय F1 × 100. ठीक आहे, जे हार्डवेअर लॉ सांगितलेलं होतं की जेनेटिक फ्रिक्वेन्सी वरती काम केलेलं होतं. त्यांनी काय सांगितलेलं होतं, जे काय मॅग्निट्यूड आहे जे प्रोडक्टचं, ठीक आहे, ते 1 असतं. ठीक आहे, म्हणजे P + Q = 1. सो P आणि Q हे 0.50% असतं. जनरली फ्रिक्वेन्सीज ज्या असतात ह्या निम्मे असतात, ठीक आहे, पॉप्युलेशन मध्ये. आणि त्या 0 to 1 एवढंच फक्त चेंज होत असतात. म्हणजे पॉप्युलेशन, कुठल्याही पॉप्युलेशनचं प्रमाण वाढलं तर दुसऱ्या त्यामध्ये असणाऱ्या जे अवेलेबल पॉप्युलेशन असतात त्याचं प्रमाण कमी होत असतं. सो इट टॅपर्स टुवर्ड्स 0 to 1. ओके, हे लक्षात ठेवा. बाकीचं काही एवढं तुम्ही टेन्शन मध्ये घेऊ नका, कारण की तुमच्या डोक्याच्या वरचं एवढं असं काही अवघड नाही एकदम. जे काही जीन फ्रिक्वेन्सीज आहेत, जीन फ्रिक्वेन्सीज म्हणजे पर्टिक्युलर त्या पॉप्युलेशन मध्ये जे काय कॉन्स्टिट्यूशन आहे अलिल्सचं ते टोटली जीन फ्रिक्वेन्सी मध्ये येतं. ठीक आहे, तो आता इनब्रीडिंग इन रिलेशन टू मेटिंग सिस्टम. जे काय इनब्रीडिंग आहे मेटिंग सिस्टम मध्ये ते कसं काय ते तुम्हाला सांगितलेलं होतं. जे काय सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स आहेत, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये जे काही इनब्रीडिंग आहे हे होतच असतं, कंपल्सरी इनब्रीडिंग होत असतं. त्यामुळे तिथे इनब्रीडिंग डिप्रेशनचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात असतं. ठीक आहे, तसंच क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप मध्ये काय होत असतं तर तिथे
क्रॉस पॉलिनेशन होत असतं, तिथे इनब्रीडिंग होत नसतं. पण जेव्हा इनब्रीडिंग होईल तिथे चान्सेस, सिव्हिअर चान्सेस असतात की इनब्रीडिंग डिप्रेशन होण्याचं. ठीक आहे, तेच सांगितलेलं आहे इथे. सो द इफेक्ट ऑफ इनब्रीडिंग दॅट इज सेल्फिंग इज pretty variable in different crop belong to the diverse breeding system such as particular self and cross-pollinated ones. So the inbreeding depression is most pronounced in allogamous crops, means allogamous and autogamous. Allogamous is a cross-pollinated crop and autogamous is self-pollinated crops. काय सांगितलं, inbreeding depression हे allogamous crops म्हणजे मेज, पर्मुलेट, अल्फाल्फा असे जे काही क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स आहेत त्यामध्ये मोस्ट प्रोनाउन्स्ड असते, चांगली त्यामध्ये आढळून येते. ठीक आहे, पण सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप मध्ये ती शक्यतो येत नाही. इट टॉलरेट्स इन पर्टिक्युलर ऑटोगॅमस क्रॉप लाईक व्हीट, राईस, बार्ली. सो एक्सेप्शन्स देर आर, हावेवर आर नॉट रोल्ड आउट. सगळ्यात क्रॉप जे काही सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप मध्ये तिथे इनब्रीडिंग डिप्रेशन होतच नाही असं काही नाही, काही क्रॉप मध्ये होतं. फॉर इन्स्टन्स सम आउटब्रीडर्स सच एज द कोको, बेट्स, सनफ्लॉवर अँड हेम्प do not exhibit tangible loss of vigor in associated, and it is associated with the number of heterozygous loci which are exposed on selfing. ज्या काय loci सेग्रिगेटिंग होतात, ठीक आहे, हेटेरोझायगस loci alleles त्या तिथे प्रेझेंट असतात त्या क्रोमोझोम वरती, अशा मध्ये हे इनब्रीडिंग डिप्रेशन होण्याची शक्यता पण जास्त असते सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप. सो द क्रॉस पॉलिनेटेड crops carry a heavy load of lethal recessive under the shelter of heterozygous. That is the genetic load. ठीक आहे, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये काय असतं तर ते सेग्रिगेटिव्ह पॉप्युलेशन असतं, रिसेसिव्ह जीन्स असतात, डॉमिनंट जीन असतात. जे काही रिसेसिव्ह जीन्स असतात त्यामध्ये हेटरोझायगसिटीचा लोड हा खूप जास्त असतो. हेटरोझायगस नेचर मध्ये असतात ना, त्यामुळे तिथे सगळ्यात जास्त तिथे लिटल रिसेसिव्हचा प्रॉब्लेम असतो. So the resulting weak inbreed lines in these crops are promptly eliminated by the natural selection and surviving breeding populations are derived almost exclusively as consequence of natural outcrossing. So therefore the heterozygosity in otherwise self-fertilized breeding crops perpetuates as a joint venture of breeding system in and selection particularly in that particular cross-pollinated crops. So on the other hand, in self-pollinated crops, inbreeding is of no consequence insofar as the loss of vigor concern. ठीक आहे, त्यामुळे जास्तीत जास्त काय प्रॉब्लेम होत नाही सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप मध्ये. जेवढं काय असतोय इनब्रीडिंग डिप्रेशनचा प्रॉब्लेम तो क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात असतो, प्रोनाउन्स नेचर मध्ये असतो. सो this is so because almost all the genes are maintained in the heterozygous state. Inbreeders are often derived from outbreeders during the course of evolution. So the recessive homozygotes would have been wiped out under the natural condition and the dominant heterozygous persistence. जे काय क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये असतात त्यामध्ये पण जी काय अलीलची जे नेचर असतं, ठीक आहे, त्यामध्ये जे काही रिसेसिव्ह अलील्स असतात, जे काही रिसेसिव्ह फॉर्म मध्ये असतात, जे होमोझायगस असतात ते वाईप होऊन जातात आणि फक्त जे काही डॉमिनन्स नेचर मध्ये जे काही अलील्स आहेत, ठीक आहे, जे काही हेट्रोझायगस नेचर मध्ये आहेत तेवढे फक्त सर्वाइव्ह होतात. त्या डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे ते तसेच नॅचरल इव्होल्युशन थ्रू ते डेव्हलप होत जातात. सो crops that are intolerant to particular inbreeding and particular crops that are tolerant to inbreeding. ठीक आहे, जे काही इनटॉलरंट आहेत, टॉलरंट म्हणजे काय, प्रतिकार पूर्णपणे करणार आहे. इनटॉलरंट म्हणजे की ससेप्टेबल आहेत असे. सो particular crops that are intolerant to inbreeding are a regular inbreeding tends to wipe out the lines concerned since a loss of vigor is very drastic and damaging or it may not be tolerated too much. So thus the two types of crops can be delineated. First, where the inbreeding is regularly deleterious, okay, which are not more than the two selfing are tolerated, as in hayfield, fairfield and alfalfa. Okay, so ह्या क्रॉप मध्ये दोन सेल्फिंग पेक्षा जास्त सेल्फिंग केलं ते इनटॉलरन्स त्यामध्ये असतो. ठीक आहे, दोन सेल्फिंग मध्ये त्यांचा काही प्रॉब्लेम येत नाही. आणि दुसरे जे काय असतात त्यामध्ये where inbreeding is sometimes deleterious, that in this particular 3 or more selfing are tolerated and afterwards they are intolerant to particular inbreeding. जे काय
3 ते 4 जनरेशन त्यांचे आहेत, ते सेल्फिंग केल्यानंतर काही प्रॉब्लेम येत नाही, पण त्यानंतर त्यांची सेल्फिंग केली तर त्यांच्यामध्ये हेटेरोझायगस फॉर्म होतात आणि त्यामध्ये इनब्रीडिंग डिप्रेशन त्यामध्ये ऍक्च्युअली जनरेट व्हायला सुरुवात होतो. असं क्रॉप आहे कॅरट. ठीक आहे. नेक्स्ट जे काय आहे ते क्रॉप टॉलरंट टू पर्टिक्युलर इनब्रीडिंग. इनब्रीडिंग प्रोसेससाठी जे काही टॉलरंट कायमस्वरूपी आहेत असे जे काय आहेत त्यामध्ये through the inbreeding results is substantial loss of bigger lines can be maintained as inbreeds by regular selfing as long as desired. So the examples are crop like pearl millet, onion, maize, rye, timothy, then smooth broom grass, orchard grass, etc. So the outbreeding cucurbits, hemp, sunflower mentioned earlier as a good as self-pollinated crops. It is the crops where a huge inbred stocks can be developed for the suitable exploitation in the crop improvement program. So, inbreeding for the crop improvement. So, Darwin concluded free crossing is a danger on one side, which everyone can see. To closing inbreeding is a higher hidden danger on the other. म्हणजेच काय जे काय फ्री क्रॉसिंग म्हणजे काय जे काही रॅन्डम मीटिंग होते जे आपण बघतोय रॅन्डम मीटिंग जिथे काही पॉलिनेशन कंट्रोल नाही. ठीक आहे. अशामध्ये रॅन्डम मीटिंग झाल्यानंतर इनब्रीडिंगचा चान्स हा कमी असतो, पण आउट क्रॉसिंग हे होत असल्यामुळे तिथे जे काय ॲलिलची सेग्रिगेशन असतं हे जास्त व्हायला लागतं आणि तिथे जे काय इनब्रीडिंगचं जे काय त्यामध्ये इनब्रीडिंग झाल्यानंतर म्हणजे इनब्रीडिंग त्यामध्ये होत असतं. So, however, inbreeding depression, that is injurious effect of inbreeding, is not produced by the process of inbreeding itself. It is a consequence of segregation of heterozygous loci in the original population as stated earlier. Okay. जे काय इनब्रीडिंग आहे, इनब्रीडिंग कुठल्याही क्रॉप मध्ये झालं तरी तिथे शक्यतो त्या इनब्रीडिंगच्या प्रोसेसमुळे काय होत नाही, पण कशामुळे होतं तर जे काय क्रोमोझोम वरती वेगवेगळ्या लोकेशन वरती जे काय अलिल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. ज्याला की आपण म्हणतो सिंगल असेल तर त्याला म्हणतो आपण लोकस आणि मल्टिपल असेल तर लोस आहे. तर त्या लोस त्या पोझिशन वरती जे काही अलिल्स प्रेझेंट असतात ते हेट्रोझायगस फॉर्म मध्ये असतात. म्हणजे जे काही प्रेझेंट असतात त्यांचे हेट्रोझायगस नेचरमध्ये ते सेग्रिगेट व्हायला सुरुवात होतात. जेव्हा ते सेग्रिगेट व्हायला सुरुवात होतं म्हणजे लाईक अलिल्स एकसारख्या अलिल्स पासून वेगवेगळे अलिल्स जेव्हा सेग्रिगेट व्हायला सुरुवात होतात तेव्हा तिथे ऍक्च्युअल इनब्रीडिंग डिप्रेशन हे व्हायला सुरुवात होते. ओके. सो नेव्हरदलेस द consequences of the inbreeding are of great significance in plant breeding, as under inbreeding tends to increase the genetic correlation between the relatives and it turns brings about an increase in the crop potency. So the latter determines precisely the success of pure line breeding for the improvement of the self-pollinated crops. Since inbreeding splits the population into genetically divergent families with the little additive variance and intra-family level, selection is effective only for the between family and not for within family. जेव्हा वेगवेगळ्या फॅमिलीमध्ये क्रॉस करत असतो तेव्हा तिथे सिलेक्शनचा जो काही रिझल्ट असतो तो चांगला येतो, पण विदिन फॅमिली जे काही पॉप्युलेशन असतं त्याचा रिझल्ट हा प्रॉमिनंट येईल असं काय सांगता येत नाही. सो इनब्रीडिंग इज युजफुल फॉर द प्रोजेनी टेस्टिंग. जे प्रोजेनी टेस्टिंग म्हणजे काय, प्रोजेनीचा जो काही रिस्पॉन्स आहे ते चेक करण्यासाठी इनब्रीडिंग हे प्रोजेनी टेस्ट करण्यासाठी इनब्रीडिंगचा यूज केला जातो. का तर प्रोजेनीचा रिस्पॉन्स कसा आहे त्यासाठी त्याचं सेल्फिंग केलं जातं. ठीक आहे. सेल्फिंग केल्यानंतर त्या प्रोजेनीचा जो काही रिस्पॉन्स आहे तो ऍक्च्युअली आपल्याला टेस्ट करता येतो. त्याचं काउंटिंग करून आपण ते घेत असतो. सिंगल ड्रोन मध्ये प्लॅन्टिंग करतो, बॅगिंग करतो म्हणजे काय इनब्रीडिंग साठी त्याला आपण प्रोसेस करत असतो. सो
since close inbreeding, that is selfing, is the only effective method for differentiating heritable differences from non-heritable differences. ठीक आहे. जेव्हा आपण इनब्रीडिंग करतो तेव्हा जे काय इनहेरिटेड कॅरेक्टर्स असतात फ्रॉम वन जनरेशन टू द अनदर नेक्स्ट जनरेशन, हे जे काही कॅरेक्टर्स असतात तेवढे फक्त टिकतात. आणि जे काय आउटब्रीडिंग थ्रू येणारे कॅरेक्टर असतात टोटली हे निग्लिजिबल होऊन जातात. त्यामुळे जे काही कॅरेक्टर्स आहेत जेवढे की त्या पॉप्युलेशन मध्येच इनहेरिट आहेत ते बाहेरून येत नाहीत, अशी पॉप्युलेशनचे अशी कॅरेक्टर चेक करण्यासाठी इनब्रीडिंग केलं जातं. सो इनब्रीडिंग इज युज्ड टू डेव्हलप इनब्रीड्स in cross-pollinated crops for different purposes. Evidence is available that the frequency of haploidy is increased by the homozygosity resulting from the self-pollination in sweet corn. So this is of great importance for the rapid development of the inbred stocks. Okay. तुम्हाला ह्या टॉपिक वरती एक महत्वाचा प्रॉब्लेम आहे जो की तुम्हाला फायनल एक्झामला पण विचारला जातो. तुमच्या ग्रुप वरती जीपीपी 232 वरती मी तुम्हाला एक फोटो पाठवलेला आहे. ते प्रॉब्लेमचा आहे. पहिला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तुम्ही तुमच्या वहीमध्ये पण सॉल्व्ह केलं तर चालेल, तुमच्याकडे अवेलेबल असेल वही. सगळ्यांनी आपापले कॅमेरा ऑन ठेवा, मी तुम्हाला फोटो शेअर करतो. in pigeon P. इनब्रीडिंग डिप्रेशन वरती प्रॉब्लेम आहे. इन पिजन पी yield data per plant in grams for parents P1 and P2, म्हणजे पहिला पॅरेंट आणि पहिल्या दुसऱ्या पॅरेंटचा yield डाटा आहे पर प्लांटचा, तो दिलेला आहे. देअर F1 and F2 प्रोजेनी आर गिव्हन. ठीक आहे. F1 चा पण डाटा दिलाय, F2 चा पण दिलाय. P1 चा डाटा दिलेला आहे 50 ग्रॅम पर प्लांट, P2 चा आहे 40 ग्रॅम पर प्लांट, F1 चा आहे 90 ग्रॅम पर प्लांट आणि F2 चा आहे 35 ग्रॅम पर प्लांट. ठीक आहे. तर त्यात काय सांगितलंय, कॅल्क्युलेट इनब्रीडिंग डिप्रेशन. सो इनब्रीडिंग डिप्रेशनचा फॉर्म्युला आहे इनब्रीडिंग डिप्रेशन इन पर्सेंटेज इज इक्वल टू F1 मायनस F2 डिवाइड बाय F1 इंटू 100. ठीक आहे. हा फॉर्म्युला आहे. त्याचं सॉल्व्ह करा. त्या व्हॅल्यू तिथे टाकल्यानंतर ते सॉल्व्ह होतं. सो F1 चं काय आहे 90, F2 चं काय आहे 35 डिवाइड बाय F1 दॅट इज 90 इंटू 100. So is equal to 90 minus 35 is equal to 55 divided by 90 into 100. It becomes 61.11. So result is inbreeding depression is 61.11% and inbreeding depression is above inbreeding depression of above data is 61.11%. हे झालं कंक्लुजन. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. हे समजायला काही अडचण येणार नाही कोणाला. फोटो पण मी तुमच्या ग्रुपवर पाठवलाय. मॅन्युअल कम्प्लीट करताना हा प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करा. ठीक आहे. कोणाला काही क्वेश्चन याच्यावरती, या प्रॉब्लेम वरती काही क्वेश्चन असेल, समजलं नसेल, समजले का मेसेज करा, चॅट करा. समजले का, समजले का? ठीक आहे. पुढचा प्रॉब्लेम आहे तुमचा पुढचा आहे व्हॉट विल बी द yield of F2 when the inbreeding depression is 39.77% and grain yield of F1 is 24.68 gram per plant. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे जे काही इनब्रीडिंग डिप्रेशन आहे ते 39.77 दिले आणि जे F1 चे yield आहे 24.68. आता जेव्हा इनब्रीडिंग डिप्रेशन 39% होते तेव्हा सिंपल आहे 24.68
जे काही ग्रॅम इल्ड आहे F1 प्लांट मध्ये पर प्लांटचं ते कमीच होणार आहे. जेव्हा इम्ब्रीडिंग डिप्रेशन पॉझिटिव्ह मध्ये दाखवते 39%, तेव्हा ते यील्ड कमीच असणार आहे. तर सिम्पली ह्या फॉर्म्युला सोल्युशन कसं आहे, 24.68 इंटू 0.3977. ऍक्च्युअली उत्तर येते 9.8152 ग्रॅम हे यील्ड येते. ते फॉर्म्युलामध्ये टाकायचं म्हटलं तर असं फॉर्म्युलामध्ये टाकू, इम्ब्रीडिंग डिप्रेशनचा जो काय फॉर्म्युला आहे F1 - F2 डिवाइड बाय F1 इंटू 100, त्यामध्ये टाकायचं 39.77 इम्ब्रीडिंग डिप्रेशनची व्हॅल्यू तिथे टाकली इज इक्वल टू 24.61 F1 ची व्हॅल्यू मायनस F2 डिवाइड बाय 24.68 इंटू 100. 24.68 दोन्ही कॅन्सल होईल, जे काय शिल्लक राहील ते 39.77 इज इक्वल टू F2 इंटू 100. ठीक आहे, जे की इंटू 100 तिकडे गेल्यानंतर डिवाइड बाय 100, जे ऍक्च्युअली आन्सर येते 9.8152 ग्रॅम. सो रिझल्ट इज यील्ड ऑफ F2 इज 9.8152 ग्रॅम and conclusion is grain yield of F2 is 9.8152 gram if inbreeding depression is 39.77% over F2. ठीक आहे. डिवाइड केल्या येते. डिवाइड कसं करणार तुम्ही, 20 डिवाइड नाही इंटू करायचं, 24.68 इंटू 0.24.68. तुम्ही पर्सेंटेज काढताना कसं करता, 24.68 इंटू त्याचं किती पर्सेंटेज इनब्रीडिंग डिप्रेशन झालंय तर 39.77. 100ला समजा 40% कमी केलं 100ला तर किती आलं, 60%. ठीक आहे, 100 ग्रॅम जर असेल आणि त्यामध्ये म्हटलं की 100, सिंपल लक्षात घ्या, 100% उत्पादन आहे. ठीक आहे, 100 ग्रॅम उत्पादन आहे, त्यामध्ये समजा 50% घट झाली. इनब्रीडिंग डिप्रेशन म्हणजे काय, घटच. 50% घट झाली तर किती राहिलं, 50 ग्रॅम. ठीक आहे, ते कॅल्क्युलेट करताना आपण कसं करणार, सो 100 इंटू 0.5 असं केलं तर किती येणार, 50 येणार आन्सर बरोबर. ठीक आहे, तसंच 24.68 इंटू 0.3977 आन्सर इज 9.81. ठीक आहे, असं केलं तर ते आन्सर बरोबर येईल. ठीक आहे, समजलं काय? So conclusion is grain yield of F2 is 9.8152 gram if inbreeding depression is 39.70% over F1. ठीक आहे, आता पुढचा तिसरा जो काय कन्क्लुडिव्ह क्वेश्चन आहे तो आहे तुमचा, इफ गिव्ह द जेनेटिक रिझन फॉर द रेडेस्ट यील्ड इन F2 ऍज कम्पेअर टू द F1. त्यांनी काय विचारलंय, जेनेटिक रिझन सांगा F2 चं यील्ड हे कमी झालंय ऍज कम्पेअर टू द F1. सो रिझन इज इनब्रीडिंग डिप्रेशन. सो जेनेटिक रिझन फॉर द रेडेस्ट यील्ड इन F2 ऍज कम्पेअर टू द F1 इज इनब्रीडिंग डिप्रेशन. ठीक आहे, हा एक्सरसाइज संपलेला आहे. यामध्ये काय कोणाचे काय क्वेश्चन असतील तर विचारा मला. समजलं असेल तर पुढचा एक्सरसाइज घ्यायला सुरुवात करू. समजले सगळ्यांना? समजले? सिंपल प्रॉब्लेम आहे, तुम्हाला फायनलला विचारला जाईल. ठीक आहे, अरे समजले का नाही, मेसेज तर करा. घेऊ नेक्स्ट एक्सरसाइज. ठीक आहे, नेक्स्ट आपला जो काय मेल स्टडीवरचा त्याला मी राईटअप नाही तयार केलेला. या पुढचा जो एक्सरसाइज आहे नंबर 13, एक्सरसाइज नंबर 13 तो आपण घेऊ. ठीक आहे,
स्क्रीन दिसते सगळ्यांना? ठीक आहे, दिसते सगळ्यांना स्क्रीन. नेक्स्ट एक्सरसाइज नंबर 13, हँडलिंग ऑफ सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन. सो सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन म्हणजे कुठलं, जे की F1 जे काय आहे, त्यानंतर जे काही सॉन पॉप्युलेशन असतात, फर्स्ट फिलियल जनरेशन नंतर नेक्स्ट जे काही जनरेशनचे काही प्रॉब्लेम्स असतात, त्याला म्हणतो सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन, ज्यामध्ये ऍक्च्युली जे काही अलिल्स असतात ते सेग्रिगेटिंग व्हायला लागतात. जे काही हेटेरोझायगस फॉर्म मध्ये अलिल्स प्रेझेंट असतात F1 मध्ये, ठीक आहे. जेनेटिक स्ट्रक्चर F1 चं काय आहे, तर हेटेरोझायगस अँड होमोजिनस. म्हणजे काय, प्लांट दिसायला सगळे F1 मध्ये हायब्रिड मध्ये एकसारखे असतात, पण त्यांची जी काही अलिल्स असतात ते अनलाईक अलिल्स असतात, ते सेग्रिगेट होणार असतात. ठीक आहे. तर त्यांचं हँडलिंग कसं काय केलं जातं, म्हणजे फर्स्ट इयरला, सेकंड इयरला, थर्ड इयरला कसं काय केलं जातं. जेव्हा फर्स्ट इयर म्हणजे हायब्रिड जे काही क्रॉसिंग झालं, पॅरेंट ए चा पॅरेंट बी बरोबर क्रॉसिंग झाला, ठीक आहे, त्यानंतर जे काही F1 येतं, ठीक आहे, ते F1 कसं काय हँडल करायचं, ऍक्च्युअली ते सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन हँडल कसं करायचं ते ह्या एक्सरसाइज मध्ये आहे. ठीक आहे, हे समजून घ्या. जे काही सगळ्या ट्रेडिंग प्रोसिजर आहे त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे. सो जनरल प्रोग्राम फॉर द हायब्रिडेशन अँड फॉर द टेस्टिंग इज हिअर. इन फर्स्ट इयर वी हॅव टू मेक अ क्रॉस बिटवीन सिलेक्टेड टू पॅरेंट्स. ओके, जे की पॅरेंट ए असेल आणि पॅरेंट बी असेल यांच्याबरोबर हा क्रॉस केला जातो. सो सपोज पॅरेंट ए इज high yielding resistant to disease but late, while parents B is high yielding very early and resistant to disease. जो पॅरेंट ए आहे तो हाय यील्डिंग आहे, रेजिस्टन्स आहे, पण त्याची मॅच्युरिटी ड्युरेशन हा लेट आहे. ठीक आहे. दुसरा हा पॅरेंट हाय यील्डिंग आहे, व्हेरी अर्ली आणि रेजिस्टंट आहे. ठीक आहे, अर्लीनेस त्यामध्ये. नंतर सेकंड इयरला जसं आपण F1 ग्रो करतो बघा, पॅरेंट ए लेट मॅच्युरिटी आहे, रेजिस्टंट आहे. इथे करेक्शन करा जरा, जो पॅरेंट बी आहे तो ससेप्टेबल आहे, रेजिस्टंट आहे डिसीजला, तो ससेप्टेबल आहे. पॅरेंट ए हा रेजिस्टंट आहे. इथे इथे दिसते, हा जो काय पॅरेंट ए आहे हा रेजिस्टन्स रिएक्शन आहे, ही रेजिस्टन्स रिएक्शन आहे. पॅरेंट बी ची ही ससेप्टेबल रिएक्शन आहे. ठीक आहे. पॅरेंट ए हा लेट आहे, हा लेट आहे पॅरेंट, आणि हा अर्ली आहे. पॅरेंट बी जो आहे तो अर्ली आहे. कॅरेक्टर बघा, पॅरेंट ए इज लेट, high yielding and having a resistant to disease. Parent B is early, high yielding and susceptible to disease resistance. ठीक आहे. जेव्हा पॉप्युलेशन ग्रो करतो तेव्हा त्या पॉप्युलेशन बरोबर त्याचे पॅरेंट्स पण असतात, ते त्या लाईन मध्ये किंवा प्लांट मध्ये ग्रो करतो. जेव्हा आपण क्रॉसिंग केला त्यानंतर आपल्याला 10-12 सीड मिळतील. जे काही सीड्स आहेत ते सिंगल सिंगल सीड हे ग्रो केले. ठीक आहे. जे काही पॉप्युलेशन आले त्याचे ते आपण डाटा घेत असतो, आणि त्याची जी काही डिसीज रिएक्शन आहे ती घेत असतो. जी काही डिसीज रिएक्शन घेतलेली आहे त्यामध्ये जी काही डिसीज रिएक्शन घेतली त्यामध्ये आणि ड्युरेशन काउंट केले, त्यामध्ये पॅरेंट 1 213 आलेला आहे, जे की ससेप्टेबल आहे. नंतर जे पॉप्युलेशन आहेत 185 ड्युरेशन, जे काय 165 आणि 205च्या पेक्षा जे काय अर्ली असतील तेवढे बघायचे, आणि जे काही रेजिस्टंट टाईप मध्ये आहेत ते बघायचे. ठीक आहे. जे काही 205 मध्ये रेजिस्टंट आहे असे प्लांट हे आपण सिलेक्ट करतो. ठीक आहे. तर त्या पद्धतीने प्लांट नंबर 3 नंबर प्लांटचं बघा, इथे 3 नंबर प्लांटचं जे काय ड्युरेशन 205 आणि रेजिस्टंट आहेत, जे काय रेजिस्टंट टाईप आहेत त्यांचं ड्युरेशन कमी आहे, असे फक्त प्लांट हे सिलेक्ट करायचे आपण. तर 3 नंबर प्लांट, नंतर 5 नंबर प्लांट जे काय जे रेजिस्टंट आहे आणि 170 दिवसाचा आहे. त्यानंतर 7 नंबर प्लांट जे की 192 दिवसाचा आहे आणि रेजिस्टंट रिएक्शन आहे. ठीक आहे. पुन्हा 8 नंबर अगदी ते रेजिस्टंट आहे पण 180 दिवसाचा आहे, आणि 10 नंबर जे की रेजिस्टंट आहे 178 दिवस. ठीक आहे.
तर असे प्लांट आपण सिलेक्ट करतो आणि नेक्स्ट ऑन जनरेशनला आपण ते प्रोनाउन्स पुढे ढकलत असतो. ठीक आहे. हे झालं सेकंड इयर मध्ये. थर्ड इयर मध्ये काय केलं जातं, जे काय प्लांट सिलेक्ट केलेलं आहे ते थर्ड इयर मध्ये त्याच्या सिंगल रो मध्ये जेवढं काय सीड आहे ते सिंगल रो मध्ये प्लांटिंग केलं जातं. ठीक आहे. आणि ते प्लांटिंग केल्यानंतर प्लांट हे सिलेक्ट केले जातात जे की आपल्याला जे कॅरेक्टर पाहिजे त्याप्रमाणे सिलेक्ट केले जातात. आता इथे आपल्याला लो ड्युरेशन पाहिजे आणि डिसीज रिएक्शन ही फक्त रेजिस्टंट पाहिजे, असे फक्त प्लांट हे सिलेक्ट करायचे. जे काय प्लांट सिलेक्ट करतो त्यामध्ये हे दोन्ही कॅरेक्टर असले पाहिजे जे की अर्लीनेस आणि डिसीज रिएक्शन रेजिस्टन्स असलेले प्लांट फक्त सिलेक्ट केले जातात. ठीक. आणि त्यानंतर ते पुन्हा पॉप्युलेशन जे काय 4थ्या ते 5व्या वर्षापर्यंत असे प्लांट सिलेक्ट करायचे जी की फक्त जे काही ड्युरेशन आहेत हे एकदम कमी असावेत. ठीक आहे. आणि त्याची डिसीज रिएक्शन ही फक्त रेजिस्टंट असली पाहिजे, असे फक्त आपण लाईन सिलेक्ट करतो. आता ह्यामध्ये बघा प्लांट नंबर 7 मध्ये 1-7 फक्त रेजिस्टंट आहेत, तर एवढे सिलेक्ट करतो. आणि जे काय 11, 19, 21 ठीक आहे, 11, 19 या दोन लाईन आपण रिजेक्ट करणार आहे. पुन्हा 21 नंबरची लाईन आणि 28 नंबरची लाईन ही सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे. आणि त्यामध्ये पण जे काय अर्ली जेवढ्या असतील लाईन्स तेवढ्या फक्त सिलेक्ट केले जातात. जे काय लेट मॅच्युरिटी लाईन्स असतील तेवढ्या सगळ्या रिजेक्ट केले जातात. ठीक आहे. असं जे पॉप्युलेशन आहे 4थ्या ते 5व्या पर्यंत असं केलं जातं. ठीक आहे. आणि त्यानंतर एक कंक्लुजन काढलं जातं, जेवढे अर्ली आहे तेवढे फक्त घ्या आणि फक्त ते रेजिस्टंट असलं पाहिजे. 6 to 7th इयर मध्ये त्या जेवढ्या काही लाईन्स असतात त्यांचं पुन्हा इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज ह्या प्लांट केले जातात आणि त्या सेपरेट हार्वेस्ट केले जातात. ठीक आहे. आणि त्याची डिसीज रिएक्शन ही चेक केली जाते डिसीज इनोकुलम टाकून. आणि त्यांचं पेडिग्री रेकॉर्ड नुसार त्यांचं नाव पण तसं केलं जातं. 7 नंबरची रो होती त्यामध्ये 7 नंबरचं प्लांट, त्यामध्ये पुन्हा 10 नंबरचं प्लांट, त्या 7 नंबरची रो सोईंग केलं त्यामध्ये पुन्हा 10 नंबरचं प्लांट असते. पुढे पुढे ऍडव्हान्स केलं जातं. हे साधारणतः 7व्या इयर पर्यंत हे असं ऍडव्हान्स करून सिंगल प्रोजेनी ही डेव्हलप केली जाते. आणि त्यानंतर ती सिंगल प्रोजेनी डेव्हलप झाली की त्याची प्रिलिमिनरी इल्ड ट्रायल, रेप्लिकेटेड इल्ड ट्रायल ह्या घेतल्या जातात. त्यामध्ये डेज टू मॅच्युरिटी आणि त्याचं इल्ड हे चेक केलं जातं. जे काही इल्ड ट्रायल मध्ये इल्ड चेक केलं जातं आणि ती इल्ड हे ज्याचं चांगलं असेल, ड्युरेशन हे कमी असेल आणि डिसीज रिएक्शन ज्याचे पॉझिटिव्ह असेल, ठीक आहे, हे फक्त प्लांट्स हे पुढे ऍडव्हान्स केलं जातं 9व्या वर्षी. सो आफ्टर 9 to 13 year there are several multiple location trials. ओके. त्या मल्टी लोकेशनल ट्रायल्स मध्ये त्याच्या पर्टिक्युलर व्हरायटीचा ऍव्हरेज पण काढला जातो. ज्या काही लाईन्स जेवढ्या असतील 7-8 लाईन्स असतील तुमच्या, तर त्या 7-8 लाईन्स मध्ये ज्याचा चांगला रिस्पॉन्स आहे, इथे बघा 3897-11 पहिली जी लाईन आहे त्याचा रिस्पॉन्स ऍव्हरेज हा चांगला आहे 30, बाकीच्यांचा कमी आहे. आणि त्याचा यील्ड आणि त्याची मॅच्युरिटी ही चेक केली जाते. ठीक आहे. आणि त्यानंतर शेवटच्या वर्षी जी काय लाईन चांगली आहे ती डेव्हलप केली जाते. त्यामध्ये जे काय रेकॉर्ड मेंटेनन्स ऑफ पर्टिक्युलर एक्सपेरिमेंटल रेकॉर्ड, त्यामध्ये नेम ऑफ पॅरेंट, पेडिग्री, प्रोजेनी नंबर, जनरेशन, डेट ऑफ सिलेक्शन आणि स्पेशल फीचर्स इफ एनी, इनिशियल ऑफ पर्टिक्युलर दॅट ब्रीडर जो काही डेव्हलप करतोय हे तिथे लिहिलं जातं. ठीक आहे. तुम्हाला एक्सरसाइज मध्ये जे काही वेगवेगळे मेथड्स आहेत जे की पेडिग्री, बल्क आणि सिंगल सीड डिसिम मेथड, यामध्ये स्टेप्स काढायचे, हँडलिंग कसं केलं जातं सेग्रेगेटिंग पॉप्युलेशनचं. एकदम शॉर्ट एक पेजचं काढा इन शॉर्ट. ठीक आहे. पेडिग्री पॉप्युलेशनचं कसं केलं जातं, फर्स्ट, सेकंड, थर्ड. बल्क मध्ये पॉप्युलेशन बल्क मध्ये टोटल हार्वेस्ट केलं जातं आणि त्यानंतर 4-5 वर्ष बल्क मध्येच ते हार्वेस्ट केलं जातं. त्यानंतर ते
टोटल सिंगल प्लांट प्रोजेनी सिलेक्ट केले जाते. सिंगल सीड मध्ये काय केलं जातं, तर जे काही पॉप्युलेशन आहे बल्क मध्ये पहिल्यांदा हार्वेस्ट केलं जातं, त्यानंतर सिंगल सिंगल सीड हे सिलेक्ट केले जातात, ते पुन्हा सोईंग केलं जातं. चांगले चांगले कॅरेक्टर असलेलं ते पुन्हा बल्क केलं जातं. हे सिंगल सीड ड्रेसिंग मेथड. तुम्ही ज्या मेथड आहेत नीट वाचले असतील तर तुम्हाला हा एक्सरसाइज मध्ये जे काय स्टेप्स वाईज जे काय हँडलिंग सेग्रिगेटिंग पॉप्युलेशन कसं करतात हे समजेल. ठीक आहे. तर हे एक्सरसाइज हा आपण कम्प्लीट केलेला आहे. ठीक आहे. यामध्ये काय अडचण कुणाला? एकदम सिंपल एक्सरसाइज आहे. काय अडचण यामध्ये कुणाला? मेसेज करा. काय अडचण कुणाला? यामध्ये कुणाला काय आहे का प्रॉब्लेम? एंड करू प्रॅक्टिकल एंड करू का? आणि प्रॅक्टिकली एंड करू का नको तेवढंच सांगा. झालं, संपलं. नेक्स्ट प्रॅक्टिकल. तीन-चार प्रॅक्टिकल संपून टाकतो तुमचे. का बास होईल? लोड होईल जास्त. बास करू? स्टॉप करू का? लगेच स्टॉप करू? ठीक आहे. जे काही झाले ते एक्सरसाइज तेवढे सगळे कम्प्लीट करा. तुमचं दिवाळीपर्यंत पुढच्या आठवड्यात 2 लेक्चर होतील. ठीक आहे. त्या 2 लेक्चर मध्ये आपलं जवळपास 4 एक्सरसाइज, कमीत कमी 4 एक्सरसाइज कम्प्लीट होतील. 1-2 एक्सरसाइज राहतील. ठीक आहे. त्यानंतर दिवाळीनंतर पुन्हा प्रॅक्टिकल सबमिशन मी सांगेन तेव्हा त्या डेटला कम्प्लीट झाले पाहिजे. तोपर्यंत तुम्ही कम्प्लीट करून ठेवा सगळं. काय अडचण कोणाला या संबंधित विषयाबद्दल? ईजीएमचं मॅन्युअल सायमल्टेनियसली कम्प्लीट करा. ईजीएमचं पण मॅन्युअल आहे ते कम्प्लीट करून घ्या. सांगितले पुढच्या आठवड्यात